ओ आई आई तू आली काय? मला 50 रुपये दे ना कुल्फी खाले. माय नेहा काय सांगू बाई, माझ्याजवळ 1 रुपया नाही हो बाई. पाय कधी पर्स काय बाई, काय जिंदगी हाय हो माई. कुल्फी खाले 50 रुपये मागते पोरगी, तर माझ्या पर्स मध्ये पैसे बी नाही. जाऊ दे ना आई, तू एकदा बघ त्या पर्स मध्ये असते तुझ्याजवळ. आता मी काय खोटी बोलून राहिली काय हो बाई, तूच पाय माय ह्या पर्स मध्ये. ओ आई पाय बरं, याच्यात पैसे आहे ना. माय माय आण दाखव. अहो बिचारे हे पैसे त्या शांताबाईचे होत ना. चालली घ्या आले. का हो? अहो 1 लिटर दूध घेतलं आणि याच्यात काय दूधच नाही. एवढं दूध पेली का आहे दूध? हो मी चहा मांडायला गेली की नाही तर माझ्या हातून दूधच सांडलं. असं कसं सांडलं दूध? हा तुला एक काम धड नीट करता नाही येत. नेहमी कोणतं ना कोणतं काही हे सांड, काही भाजी सांड, काही हे कर. भाज्या धर, सगळं स्वयंपाक करता येईल काही नाही. जाय बरं तू, चल. राहू नको इथं, सगळं माझी चालू जा. बिलकुल नाही. जाऊ दे रे बाबू, आप्पा तसेच बोलतात. जाऊ दे बेटा. का बेशंकर तुला हातही नाही धुता येईल का? सर पाणी सांडून राहिली नाही, पसारा करून ठेवून राहिली. उचलला बरोबर आहे. हा एवढं कामही नाही करता येत साजरे. आई आई काय झालं? काऊन नाराज आहे तू? तू या बापालेच विचार काऊन नाराज आहे तर. सांग ना आई काय झालं तर. तू या बापासोबत भांडण झालं माया. झालं तर झालं, एवढं काय मनावर घेऊन बसली, एवढं नाराज होत असते काय? पण झालं तरी काय ते तरी सांग. अहो मायासोबत भांडण झालं तर मलाच बोलायला पाहिजे ना. माया आईले फोन करून कायले सांगायला पाहिजे. आई मला एक सांग, स्कूटी खराब झाली तर कुठं ना लागते? हा स्कूटी काय, स्कूटी खराब झाली तर कंपनीवाल्याला सांगू ना आपण. मग तेच ना, तसंच तू येई हाय. जाऊ दे आई, मला एक सांग, तू ना बाबाले प्रपोज केलं की बाबानं तुले प्रपोज केलं? काय विचारून राहिली व जाय तू उठ. सांग ना आई, सांग ना. त्यांनीच केलं मला, मी कायले करू. मग तू पहिल्याच प्रपोजल मध्ये एक्सेप्ट केलं काय? नाही हो बाई, 10 वेळा प्रपोज केलं तेव्हा मी होकार दिला. म्हणजे देवानं त्यांना 9 वेळा सुधराचा मौका दिला, तरी पण ते 10व्या वेळास फसलेस. हेल्मेट आणि पत्नीचा स्वभाव सारखाच असतो, डोक्यावर बसवलं तेव्हाच जीव वाचतो. हे काय करून राहिली तू? चॉकलेट खाऊन राहिली? हा कम काय झालं? बाई चॉकलेट खाऊ नये, चॉकलेट खाल्ल्यानं लवकर मरतात. बाई आजी तर अजूनही जिवंत आहे. ते तर लय चॉकलेट खात होती, कारण ते कामाशी काम ठेवत होती, अशी वायफळून नव्हती बोलत. आई मी ज्या कोचिंग क्लासमध्ये ऍडमिशन घेतली ना, त्या कोचिंग क्लासवाले पहिले म्हणत होते की सगळे पेपर एक्झामच्या पहिले इथूनच छापल्या जाते. आता म्हणतात अभ्यास करत जा, पेपर कुठूनही छापून येऊ शकते. बर, संस्कृत मध्ये पत्नीला काय म्हणतात ग नेहा? वाई संस्कृत मध्ये सोड, पण कोणत्याच भाषेत बायांले काहीच म्हणलेलं जमत नाही. नेहा एवढी मोबाईल नको पाहत जाऊ ना. इंटरनेट फ्री आहे तर एवढं मोबाईल पाहत असते का? आई नेहा मोबाईल मध्ये काय पाहून राहिली हो तू? काही नाही आई, असंच काही नाही पाहून राहिले. अहो एवढी खोटी नको बोलू ना. मला हेच समजत नाही, इंटरनेट फ्री आहे की आम्ही लोक. अहो आले का तुम्ही? मी स्वयंपाक केला, जेवण करून द्या. अहो तुम्ही 15 दिवस नव्हते ना, तर मला जेवणच जात नव्हतं. पाय ना माझी हालत कशी झाली, अर्धी नाही राहिली मी. अधिक 15 दिवस थांबायला पाहिजे नव्हतं मी, म्हणजे पुरी खतम तरी झाली असती.